Today we will discuss about the anthracene. ओके, एंथ्रासिन के बारे में हम जानेंगे एंथ्रासिन क्या है। तो एंथ्रासिन जो है सेकंड कंपाउंड है आपका पॉली एरोमेटिक हाइड्रोकार्बन्स में से। पॉली एरोमेटिक हाइड्रोकार्बन में से एंथ्रासिन एक कंपाउंड है। ओके, जो दूसरा है। एंड हमने इससे पहले क्या देखा था? नेफ्थैलीन। ओके, नेफ्थैलीन जो है वो क्या था? दो रिंग वाला स्ट्रक्चर था, दो बेंजीन रिंग थे जो कि एरोमेटिक इन नेचर थे। यह है नेफ्थैलीन। तो हमारा एंथ्रासिन का जो स्ट्रक्चर है वो है ट्राइसाइक्लिक स्ट्रक्चर, जिसमें 3 साइकिल है और ये भी एरोमेटिक इन नेचर है। ओके, एरोमेटिक इन नेचर ये स्ट्रक्चर है एंथ्रासीन का। इसमें 3 बेंजीन रिंग एक दूसरे के साथ अटैच है। ओके, और येते लक्षात? तर बघा, आपण आज पाहतोय एंथ्रासिन ज्याच्यात की 3 बेंझिन रिंग आहेत त्या एकमेकाला अटॅच। आता याच्यानंतर पाहूयात आपण बेंझिन एंथ्रासिनचं नंबरिंग सिस्टीम। ओके, नंबरिंग सिस्टीम कशी देणार आहे? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, 7, 8, 9 and 10. ओके, हे झालं. दिस इज द complete numbering system. ओके, कॉमन सिस्टीम मध्ये कसं असेल याची नंबरिंग? तर अल्फा 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 अल्फा, बीटा 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 बीटा. ओके, हे झाल्याचं नंबरिंग सिस्टीम. त्याच्यानंतर हे सॉलिड आहे का लिक्विड आहे? वेदर एंथ्रासिन इज सॉलिड और लिक्विड? तो एंथ्रासिन इज अ सॉलिड इन नेचर, सॉलिड इन नेचर. ओके, कलर कैसा है इसका? कलर हा कलरलेस आहे. कलरलेस मीन्स व्हाइटिश लाइक कलरलेस सॉलिड. ओके, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन. याचा मेल्टिंग पॉइंट आहे 218 डिग्री सेल्सिअस. 218 डिग्री सेल्सिअस. आता याचे अरोमॅटिक आहे याचा अर्थ सगळे कार्बन कसे आहेत? ऑल कार्बन्स आर sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज. मला सांगा किती पाय बॉन्ड्स आहेत याच्यात? पाय बॉन्ड्स 3 आणि 4 7. ओके, 7. मग पाय इलेक्ट्रॉन्स किती असतील याच्यात? 14. दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन ऑफ अँथ्रासिन. ही सगळी एक इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन आहे कशासाठीची? अँथ्रासिनची. ओके, अँथ्रासिन हा सेकंड कंपाऊंड आहे पॉलिएरोमॅटिक हायड्रोकार्बन्सच्या याच्यातला. ओके, अरोमॅटिक आहे. तर आपण चेक करूया याचा 4n प्लस पाय रूल, हकेल्स रूल फॉलो करतो किंवा नाही. तर हकेल्स रूल फॉलो करण्यासाठी काय लागेल आपल्याला? आपण काढले पाय इलेक्ट्रॉन्स 14 आहेत. फॉर्म्युला आहे 4n प्लस 2 पाय. एन इज इक्वल टू आपण काय कन्सिडर करतोय? नंबर ऑफ रिंग्स किंवा 1 2 3. तर 1 तर पाहिलंय, 2 नेफ्थॅलिन साठी आले. तर आपण आता काय पाहू? 3. 4 इंटू 3 प्लस 2 इज इक्वल टू 4 त्रिकम 12 प्लस 2 बरोबर 14. तर 14 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का याच्यात? तर आहेत, कारण 7 पाय बॉन्ड. हेन्स इट इज अ अरोमॅटिक, अरोमॅटिक इन नेचर. ओके, आता आपण पाहूया याचं सिंथेसिस. वेगवेगळे सिंथेसिस यात आपण पाहणार. ओके, the first synthesis is Friedel-Crafts reaction. Friedel-Crafts reaction. Friedel-Crafts reaction. In this, what we have to do? याच्यात काय करायचंय आपल्याला? सोपी रिएक्शन आहे. 2 बेन्झिल क्लोराइड, नॉट बेन्झोइल क्लोराइड, बेन्झिल क्लोराइडचे मॉलिक्यूल कंडेन्स करायचे, म्हणजे एकत्र करायचे. आता बेन्झिल क्लोराइडचं स्ट्रक्चर कसं आहे?
CH H मुद्दामून मी बाहेर लिहितो हे Cl. दुसरं याचेच दोन मॉलिक्युल घ्यायचे, दोन बेन्झिल क्लोराइडचे मॉलिक्युल घ्यायचे. दुसरं एक स्ट्रक्चर काढतो मी सेम. तुमच्या लक्षात येईल मी ही अरेंजमेंट अशी का लिहिली ती थोड्या वेळात. बेन्झिल क्लोराइडचं स्ट्रक्चर असं आहे, CH2Cl. ओके, आता याची अरेंजमेंट मी अशा पद्धतीने केली, एकचा CH2Cl अप साइडला, एकचा CH2Cl खालच्या साइडला. याच्यात जो आपण कॅटलिस्ट वापरणार आहे तो आहे अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ओके, आणि याच्यात HCl मायनस होतं, -2HCl. तर बघा, याला करण्यासाठी अतिशय सोपं आहे. याच्यात हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे. आता बघा, हा HCl, हा HCl. याच्यामुळे काय झालं, रिंग अटॅच झाली का? मी स्मॉल याच्यात लिहून दाखवतोय ते तुम्हाला. ओके, असं आलंय CH2 आलं. पण ह्या दोन्हीच्या इफेक्ट मुळे हा H आणि हा H निघून जातो अँड वी विल गेट द प्रोडक्ट अँथ्रासिन. डायरेक्टली आपल्याला अँथ्रासिन मिळतं याच्याद्वारे. लक्षात येत आहे, इट्स अ सिंपल मेथड आहे. ओके, आपण जे याच्यात पाहत आहोत ते की डायरेक्टली तुमचं सिंथेसिस ऑफ अँथ्रासिन कशापासून, बेन्झिल क्लोराइडच्या दोन मॉलिक्यूल पासून आपण तयार केलेले. इझी आहे रिएक्शन लिहिण्यासाठी सुद्धा. ओके, इट मे आस्क इन अ 2 मार्क क्वेश्चन, गिव्ह द एनी वन सिंथेसिस ऑफ अँथ्रासिन. एनी वन सिंथेसिस 2 मार्क लिहायचे तर सिंपल स्टेप मध्ये रिएक्शन लिहायची. ओके, नेक्स्ट. आता पुढली जी रिएक्शन आपण लिहिणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत ती आहे, अँथ्रासिनचं सिंथेसिस करायचंय पण बेन्झीनचा वापर करून. सिंथेसिस फ्रॉम बेन्झीन अँड 1,1 2,2 टेट्रा ब्रोमो इथेन. टेट्राब्रोमो इथेन. आता बेन्झीनचे याच्यात 2 मॉलिक्यूल आणि टेट्राब्रोमो इथेनचा 1 मॉलिक्यूल लागेल. मी अरेंजमेंट करतोय म्हणजे तुम्हाला रिएक्शन इझिली लक्षात येईल अशा पद्धतीने. हे बेन्झीन आहे, हा याचा H, हा याचा H. ओके, प्लस काय घेतोय आपण, टेट्राब्रोमो इथेन CC. 1 ला 1 ब्रोमीन, 1 1 ला 1, 2 ला पण 2 ब्रोमो, 2 ला पण 2 ब्रोमो. काय, टेट्राब्रोमो इथेन झालं का, हा H, हा H. ओके, परत अजून एक बेन्झीन, आपण 2 बेन्झीनचे मॉलिक्यूल सांगितले होते, दोन्ही बेन्झीनचे मॉलिक्यूल घ्यायचे, H H. याच्यात सुद्धा कॅटलिस्ट सेम आहे, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. आणि ह्याच्यातनं बाहेर काय पडणार आहे, तर पडणार आहेत 4 HBr. 4 HBr यातनं बाहेर पडणार आहेत. बघा कशा पद्धतीने पडतील ते, आय विल एक्सप्लेन. ओके, हे जे टेट्राब्रोमो आहे ना, टेट्राब्रोमो मधनं कशा पद्धतीने बाहेर पडते बघा. हा HBr, हा दुसरा HBr, हा तिसरा HBr आणि हा चौथा HBr. 4 HBr याच्यातनं बाहेर पडत आहेत. ओके, आणि आपला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कोणता येतोय मग आपल्याला बघा, बेन्झीनला बेन्झीन आणि मध्ये ऑटोमॅटिक सायक्लायझेशन येईल कारण CH CH एक बॉन्ड शिफ्ट होऊन जाईल.
इज इट ओके? आता आलं लक्षात सगळ्यांच्या की कशा पद्धतीने आपण बेन्झीन आणि टेट्राब्रोमो इथेन पासून काय बनवलंय, आपलं अँथ्रासीन बनवलेलं आहे. या दोन साध्या रिएक्शन पाहिल्या आपण. आता जी सगळ्यात इम्पॉर्टंट आपण रिएक्शन पाहणार आहोत ती आहे हॅवर्थ सिंथेसिस ऑफ अँथ्रासीन. हॅवर्थ सिंथेसिस ऑफ अँथ्रासीन. हॅवर्थ सिंथेसिस ऑफ अँथ्रासीन. बघा हॅवर्थ सिंथेसिस कसं पाहणार आपण. हॅवर्थ सिंथेसिस साठी काय लागतं, जसं की आपण नॅफ्थॅलिन मध्ये हॅवर्थ सिंथेसिस पाहिलं होतं तशाच पद्धतीनं यात सुद्धा आपल्याला बेन्झीन प्लस त्याच्यात आपण वापरलं होतं सक्सिनिक अनहायड्राइड, यात आपण वापरणार आहोत थॅलिक अनहायड्राइड. कशापासून बनतं हे थॅलिक अनहायड्राइड? नॅफ्थॅलिन पासूनच. ओके, थॅलिक अनहायड्राइड. ओके, आता काय होतं, हा याचा एच आहे, याच्यात सुद्धा रिएजंट किंवा कॅटलिस्ट ज्याला म्हणता येईल ते आपण वापरतो अल्युमिनियम ट्राय क्लोराइड. ओके, आता हा बॉन्ड ब्रेक होतो इथं, हा ओ एच कडे जातो, एच हा ओ कडे जातो आणि हा बॉन्ड इथं अटॅच. आता बघा मी प्रोडक्ट लिहिल्यावर तुमच्या थोडस अजून चांगलं लक्षात येईल. सी हा ओ एच, एच इकडून आलेला. ओके, दिस विल फॉर्म काय, हा 3 बेन्झॉइल बेन्झोइक ऍसिड, 3 बेन्झॉइल बेन्झोइक ऍसिड, सॉरी 2 बेन्झाइल बेन्झोइक ऍसिड, 2 बेन्झॉइल सेकंड 2 बेन्झॉइल बेन्झोइक ऍसिड. याचं आपण फर्दर जर H2SO4 सोबत याची रिएक्शन केली तर आपल्याला मिळेल की 9,10 अँथ्रॅक्युनोन, 9,10 अँथ्रॅक्युनोन. याची रिएक्शन ज्यावेळेस आपण झिंक डस्ट सोबत करू तर आपल्याला याचं जे आहे रिडक्शन झालेलं दिसेल, किटोनचं रिडक्शन अल्किन्स मध्ये किंवा CO चं कन्वर्जन CH मध्ये. यू विल डायरेक्टली गेट द anthracene after this. This is the Haworth synthesis of anthracene. अतिशय सोपी रिएक्शन्स बघा. Benzene is reacted with phthalic anhydride. Phthalic anhydride. हे आहे बेन्झीन, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. हे झालं 2 बेन्झिल बेन्झॉइल बेन्झोइक ऍसिड. ओके, बेन्झोइक ऍसिड. हे झालं 9,10 अँथ्रॅक्युनोन आणि हे तुमचं अँथ्रास. आता बघा, बेन्झीन इज रिएक्टेड विथ थॅलिक अनहायड्राइड in presence of aluminum trichloride. The bond between C and O break down and abstracts a proton from benzene. ह्याच्यातला काय होतो, बॉन्ड ब्रेक होतो आणि हायड्रोजन इकडला याच्याकडे ऍबस्ट्रॅक्ट होतो, त्याच्यामुळे अटॅचमेंट होते आणि आपला इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होतो 2 बेन्झॉइल बेन्झोइक ऍसिड विच ऑन रिएक्शन विथ सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत ज्यावेळेस रिएक्शन करू परत सायक्लायझेशन होतं म्हणजेच -H2O. कसा होईल, हा H आणि हा H2O. हा H2O बाहेर पडेल त्याच्यामुळे पूर्ण कंप्लीट सायक्लायझेशन होईल. परत आपला सेकंड इंटरमिडिएट मिळेल आपल्याला 9,10 अँथ्रॅक्युनोन. याची रिएक्शन ज्यावेळेस आपण झिंक डस्ट सोबत करू त्यावेळेस आपल्याला मिळेल अँथ्रॅसिन. कम्प्लिटली रिडक्शन ऑफ कीटोन ग्रुप ऑफ 9 आणि 10 अँथ्रॅक्युनोनचं कन्वर्जन होईल अँथ्रॅसिन मध्ये. ओके,
पुढलं आपण पाहूयात ELBS रिॲक्शन. ELBS रिॲक्शन ELBS. ELBS मध्ये काय आहे, 2 बेन्झोइल बेन्झोइक ऍसिड सेम घ्यायचे, जो आपण रिॲक्टंट घेतला होता तो, त्याची रिॲक्शन आपल्याला पायरोलिसिसच्या माध्यमातून करायचं. ओके, पायरोलिसिसच्या माध्यमातून. आता बघा मिथाइल बेन्झोफिनोन आपण वापरतोय. सिमिलर प्रोडक्ट. आपण जर इथं काय लिहिलं COOH तर काय होईल, ऑर्थो बेन्झोइल बेन्झोइक ऍसिड. पण मी इथं COH न लिहिता मी लिहितो इथं CH3. ओके, आता CH3 का लिहितोय, तर हे आपला रिॲक्टंट आहे, ऑर्थो मिथाइल बेन्झोफिनोन. हा ऑर्थो मिथाइल बेन्झोफिनोन. फिनोन याला पायरोलिसिस साठी आपण प्रोसिजर करतो, म्हणजे H2O यातनं रिमूव्ह होतो. कसा काय H2O होतो, हा कार्बन, हा CH3 आणि हा O ला मी काय करतो, थोडस आतल्या साईडला लिहितो. ओके, H2O. यू विल गेट H2 असा नाही, हा एक H आहे आणि हा CH2. सायक्रायझेशन पण व्हायला पाहिजे. अशा पद्धती. हीच रिॲक्शन मी तुम्हाला अजून थोडस इलुस्ट्रेटेड बघा आता. CH एक H इकडं. ओके, आणि अनदर H या साईडला CH3 आणि हा एक H. तर आपला जो प्रोडक्ट तयार होतोय हा H2O मायनस होतो इथून, सोबतच हा एक H इकडे जाईल याचा, will shift towards this and forms your product. Okay, anthracene. This is the synthesis of anthracene from ELBS reaction or by using the ELBS reaction. नेक्स्ट अजून एक आहे, ज्या पद्धतीने आपण फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन पाहिली त्याच पद्धतीने आपली जी दुसरी रिॲक्शन आपण पाहणार आहे ती आहे डायल्स अल्डर रिॲक्शन. कोणती, डायल्स अल्डर रिॲक्शन. डायल्स-अल्डर रिॲक्शन. ओके, डायल्स-अल्डर रिॲक्शन याच्यामध्ये 1,4-नॅफ्थॅक्युनोन 1,4-नॅफ्थॅक्युनोन हे नॅफ्थॅलिन, हे 1 आणि 4 1 2 3 4 1,4-नॅफ्थॅक्युनोन is reacted with butadiene. Okay, butadiene CH2 CH CH CH2 1,4-butadiene. We are reacting our 1,4-naphthaquinone 1,4-naphthaquinone with 1,4-butadiene. ब्युटाडाईन याच्यासोबत रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला जे रिॲक्टंट लागणार, सॉरी रिएजंट लागणार ते टिन क्लोराइड SnSlO4 ॲट 50 डिग्री सेल्सिअस. आपल्याला काय मिळतं याच्यापासून, अटॅचमेंट हा डबल बॉन्ड, 9-10 anthracnone we will get. Okay,
910 अँथ्राक्युनोन. पण अँथ्राक्युनोन साठी हा मिळाला. त्याच्यानंतर वी विल प्रोसीड फर्दर फॉर कशासाठी एकच झिंक डस्ट वापरायचंय. यू विल गेट द डायरेक्टली अँथ्रासीन. टीन क्लोराईड सोबत क्रोमिक ऍसिड पण ऍज अ सॉल्वंट आपण इथं वापरतो. त्याच्यामुळे ह्याच्यात डायरेक्ट सायक्लायझेशन होतंय आणि अनसॅच्युरेशन विल बी प्रेझेंट इन द थर्ड रिंग. ओके, दिस इज ऑल अबाउट द this is all about the Diels-Alder reaction of anthracene.